आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान मोदींचा इराणचे राष्ट्रपती पेझेशकियान यांच्याशी संवाद। मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींना ईदच्या दिल्या शुभेच्छा। इराणवरील पायाभूत सुविधांवरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध। युद्धात रशियाचा इराणला पाठिंबा। रशिया हा इराणचा विश्वासू मित्र। इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, पुतीन यांचे हे वक्तव्य। लोकभवनातील दीक्षांत सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर, तर काल महाडमध्ये चौदारतळे इथल्या कार्यक्रमात सुद्धा शिंदे अनुपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या खटल्यात सरकार पक्षानं साक्षीदार तपासले। नागपूर सत्र न्यायालयामध्ये कालपासूनच सुनावणीला सुरुवात। 14 जानेवारी आणि 21 मार्च 2023ला गडकरींना धमकी देत 100 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती। कसाबच्या बिर्याणीनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना खासदार केलं। राऊतांच्या अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकामध्ये खळबळजनक गौप्यस्फोट। संजय राऊतांनी पुस्तकातनं उज्ज्वल निकम यांना हट्टोला लगावलाय। मुंबईमध्ये भाजप कार्यालयाला मंत्रालयाजवळ आणखी 15,000 चौरस फूट जागा, तर 30 वर्षांच्या भाडेतत्वावर ही जागा देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय। मुलुंडमध्ये सिनेमागृहात कर्मचाऱ्याची प्रेक्षकाला चाकू दाखवत धमकी दिल्याचा आरोप। मनसेचे विभाग अध्यक्ष प्रवीण राऊतांकडून आंदोलनाचा इशारा, तर धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मनसेची मागणी। टीव्ही अभिनेत्री खुशी मुखर्जीला जीवे मारण्याची धमकी। एफआयआर दाखल करण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये धाव, तर मला ड्रायव्हर सुद्धा त्याच्यामार्फत सुद्धा धमक्या देण्यात येत आहेत। खुशी मुखर्जीची ही प्रतिक्रिया। पुण्याच्या बाणेरमधील पारपत्र कार्यालयामध्ये पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी, तर गुन्हा दाखल। बॉम्बच्या अफवेमुळे पारपत्र कार्यालयामध्ये घबराट उडाली होती।